पण मला इंटरेस्टिंग काय वाटतं की ओमकार, तुझं म्हणणं असं आहे की ICT चा इथॉस हा 2011च्या वर्ल्ड कप आणि 2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफी ह्याच्यामध्ये बदलला, तर म्हणजे काय? तर त्याला माझ्या ते ट्विन प्राईम्स असतात ना, तसं आहे की 2007चा वेस्ट इंडिज मधला वर्ल्ड कप, मे इट रेस्ट इन पीस, पण तो आणि 2007चा T20 वर्ल्ड कप वेअर इट वॉज नाही खेळायचं आम्हाला T20 ह्या जोगिंदर शर्मा असलेली टीम, हे जे आपण केलं होतं, तो दॅट वॉज नॉट अ चेंज ऑफ इथॉस बट इट वॉज अ चेंज ऑफ गार्ड ॲज इट वर, की आता आम्ही T20 वेगळं खेळणार आहोत, हे थोडंसं होतं त्याच्यात. बट आफ्टर दॅट पण सिनियर प्लेयर्स बऱ्यापैकी तेच होते. लेट्स से गांगुली निघून गेलाय, कुंबळे टुवर्ड्स द एंड ऑफ हिज करियर, बट मोस्ट ऑफ द सिनियर प्लेयर्स वर स्टील देअर फॉर द नेक्स्ट 4 years, राईट. 2011च्या वर्ल्ड कपमध्ये पण इट वॉज फॉर सचिन, जो चांगलाच खेळला त्या वर्ल्ड कपमध्ये. सो इट वॉज नॉट लाईक अ डिक्लाईनमध्ये असलेला म्हातारा प्लेअर घेऊन गेलोय, द टीम इज कॅरिंग हिम, असं. द टीम वॉज कॅरिंग हिम आफ्टर वी वन इट. विराट कोहलीचं फेमस स्टेटमेंट आहे, द मॅन हू हॅज कॅरीड द कंट्री ओव्हर हिज शोल्डर, इट वॉज टाइम वी कॅरीड. बरोबर. आणि माझ्यासाठी ते खूप छान अलाईन होतं, कारण 2011 इज वेन आय टर्न 21, लाईक ड्युरिंग द वर्ल्ड कप आय टर्न 21, आणि तोपर्यंत ही इंडियाची टीम काय आहे, व्हॉट इट मीन्स टू मी, व्हॉट इट मीन्स टू ऑल ऑफ अस, वॉज इन अ सर्टन स्पेक्ट्रम. आणि फ्रॉम देन ऑन सचिन स्टॉप्स प्लेइंग दी ODI, विच इज अ बिग फॅक्टर इन दिस ऑल्सो. पण सचिन स्टॉप्स प्लेइंग द ODI, आणि 2013ची चॅम्पियन्स ट्रॉफी ती पण आपण खूप विचित्र जिंकलोय. बाय द वे, वी हॅव नॉट वन अ फुल गेम फायनल कधीच. आपण श्रीलंका अगेन्स्ट 2002 मध्ये 2दा रेन आउट जाऊन शेअर केली, शेअर केली ट्रॉफी. आणि 2013 मध्ये जी आपण जिंकलो, वी प्लेड अ T20 गेम अगेन्स्ट इंग्लंड, रेन अफेक्टेड T20 गेम. तर आपण कधीच पूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो नाहीये. द 2 times we've reached the final and played 50 overs, we've lost. 2000 मध्ये न्यूझीलंड अगेन्स्ट आणि 2017 मध्ये पाकिस्तानच्या अगेन्स्ट. सो 2013च्या विक्टरीचे सेलिब्रेशन्स फेल्ट एलियन टू मी. राईट की 2011 नंतर सचिनला खांद्यावर घेऊन विराट कोहली चाललाय, वानखेडेलाच होतं, आणि ते 2013 वॉज लॉर्ड्स. आणि मी असं नाही म्हणत की कम्प्लिटली बदललं, कारण नॅटवेस्ट ब्युटेस बघून झालंय माझं शर्ट काढलेला दादा विदा, मी खूप मजा घेतली त्याची. बट 2013चे सेलिब्रेशन समथिंग अबाउट द टीम वॉज, मला ही माझी नाही वाटत आहे. आणि व्हॉट हॅज चेंज ह्याचा मी थोडासा विचार केला, तर मला वाटलं की दिस लाईक द जेंटलमनली, तो जो इंडियन स्टोइकनेस असतो थोडासा, जो सचिनमध्ये द्रविडमध्ये वगैरे होता, दॅट हॅज गॉन. दिस इज नाव जडेजाची टीम कॉलर वरती करून मांड्या आपटणारा शिखर धवन ओपन करणार आहे. पण कॅन यू नॉट ऑल्सो से की ती टिमिड असण्याची टेंडन्सी गेली? इट्स नॉट जेंटलमॅनली. नो, इट वॉज मोर स्टोइक. इट्स नॉट जेंटलमॅनली, इट्स मोर स्टोइक, इट्स मोर इंटर्नलाइज्ड अग्रेशन. नाईस वे ऑफ ओमकार सेइंग की नॉर्थ इंडियन झाल्यापासून असंच झालेलं. हे मी नाही, तू म्हणतो. जेव्हापासून ते मुंबईची लोक होती तेव्हा चांगलं होतं. इंडियन टीम मध्ये एकतरी मुंबईकर पाहिजे, हे साधारण मराठी आडनावाला. लाईक आपण दादरला मसाला डोसा खात बोलतोय असं वाटतं. एकतरी पॉलिटिकल पार्टीकडनं सपोर्ट येईलच. करेक्ट. वाईट वाटलं तर कोणाला वाईट वाटतं. नाही, माझा पॉईंट एवढाच आहे की जायचंय कोणाला बेसिकली. सो नाही, सो तो जो इथॉस चेंज आहे तो, आणि तो आहे, तो नंतरच्या ह्याच्यात दिसतो, आणि त्याचा फायदाही झालाय. कारण इट्स नॉट मिचेल जॉन्सनच्या अगेन्स्ट तुम्हाला तसं वागून नाही चालत जसं तुम्ही ग्लेन मॅकग्राच्या अगेन्स्ट वागायचा. कारण ग्लेन मॅकग्रा किती नाही म्हटलं तरी, लाईक आय डोंट नो हाऊ टू एक्सप्लेन दिस, बट यू हॅव टू गिव्ह हिम रिस्पेक्ट. ही इज द लीस्ट ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर. हो, तो खूप जेंटलमनली होता, खूप जास्त. ही इज नॉट मिचेल जॉन्सन इज अ डिरेक्ट डिसेंडंट ऑफ डेनिस लिली, वेअरेज हे मध्ये थोडेसे वेगळे होते. तू एवढा मोठा ग्लेन मॅकग्रा फॅन आहे की तू त्याच्या नावाचा एक गेम क्रिएट केलायस, कबूतर. अवेलेबल ऑन Amazon. पण नाही, सो तो लाईक त्या काळात गरज पण होती तशी टीम असायची. आणि इट वॉज नॉट, तू जो टिमिडनेसचा मुद्दा म्हणतोयस, दॅट वॉज बिकॉज ऑफ द स्ट्रेंथ इन द टीम, राईट. की वी ऑल हॅड दिस की ॲज अ कल्चरल फिनॉमिनन की सचिन आउट झाला की टीव्ही बंद होतो. तो नाही व्हायचा. तो त्या पॉईंटला सचिन आउट झाला की टीव्ही बंद होणं जेव्हा थांबलं ना, त्या पॉईंटलाच ते बदलायला लागलं होतं की ठीक आहे, धोनी करेल किंवा युवराज करेल किंवा कोणीतरी करेल, काहीतरी करेल नंतर येऊन. इरफान पठाण बॅटिंग करेल काही वगैरे. बिफोर मला पटतंय. आणि बिफोर वी गो फॉरवर्ड विथ व्हॉट यू आर सेइंग, मी
आय विल गो सो फार ॲज टू से की आत्ताची जी T20 आपला जो सेटअप आहे, वी हॅव काइंड ऑफ गॉटन टू द परफेक्शन ऑफ दॅट, विच इज दॅट सगळ्या रन एकट्याने नाही करायच्या आहेत. वी आर ऑल गोइंग टू मेक. कळलं का अभिषेक शर्मा? मी नाही खेळलो ना तरी माझ्या पुढे 4 कॉम्पिटंट बॅट्समन आहेत. सो आय डोंट नीड टू मेक द रन्स, वी नीड टू मेक द रन्स. रिसेंटली 1-2 आठवड्यापूर्वी सचिन तेंडुलकर वॉज एट एन इव्हेंट इन पुणे आणि त्याला विचारलं गेलं की ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट तो जो रनआउट झाला आणि VVS लक्ष्मणने, तेव्हा क्लेम होतं की VVS लक्ष्मणने त्याला रनआउट केला काइंड ऑफ अ थिंग, आणि ही शोड इज फ्रस्ट्रेशन ऑन द फील्ड. सचिनच्या भावाने त्याचा कान धरला आणि त्याला म्हटलं तू इमोशन्स का दाखवले फील्डवर? तेव्हा मी फ्रस्ट्रेट झालो, मी आउट झालो. पण तुला कळत नाही का की ते लक्ष्मणने पण बघितलं असणार. करेक्ट. तू आउट झाला ठीक आहे, पण तू लक्ष्मणला का हे करतोयस की त्याच्याकडे कॉन्फिडन्स नाही तो रन करायचा? तू फ्रस्ट्रेशन दाखवलं विच शोज यू लॅक कॉन्फिडन्स इन हिम, वेदर यू मीन इट ऑर नॉट. युअर इंटेंट अँड युअर ॲक्शन्स आर डिफरंट. बरोबर. सो तिथे तो एक इथॉस होता की नाही माझ्याकडनं नाही जमलं तर लक्ष्मण आहे, द्रविड आहे, वगैरे वगैरे लाईनीत आहेत सगळे. राईट. बट व्हॉट इज, मला हा थोडासा मी मेकिंग अ लार्जर पॉईंट स्पोर्ट्स सायकोलॉजीवाला, पण व्हॉट इज द बेस्ट वे टू रिॲक्ट वेन यू गेट आउट? हा एक की नाही बट द रिॲक्शन वॉज नॉट ही डायरेक्टेड हिज फ्रस्ट्रेशन टुवर्ड्स लक्ष्मण, तसं आलेलं. पण नाही, माझं म्हणणं आहे की लाईक इट्स अ लॉट ऑफ इट डिपेंड्स ऑन समोरचा बॅट्समन कसा आउट झालाय त्याच्यावरती. लाईक द रेस्ट ऑफ इट जस्ट लाईक द विकेट इज द कॉन्टेक्स्ट इन विच द रेस्ट ऑफ द गेम इज प्लेड. बरोबर. तर या ह्याच्यात तुझी आउट झाल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी संपत नाहीये. तुझी आउट झाल्यानंतर थोडा अजून वेळ रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तिथे तू काय व्हिज्युअल देतोयस लोकांना आणि जाताना येणाऱ्या बॅट्समनला काय सांगतोयस. आय मीन दॅट हॅपन्ड ॲट वानखेडे ना, जेव्हा सचिन आउट झाला ड्युरिंग द 2011 वर्ल्ड कप फायनल्स. विराट कोहली पण म्हणाला की सचिन आउट झाला, आई एम गोइंग वन डाउन, और स्टेडियम शांत, लाइक अरे हम भी तो कुछ कर सकते हैं यार, ऐसा मत करो. बट देन सचिन paused, he had a chat with Virat on the boundary and then he went in. So even for the person who's at the non-striking end looking there कि हाँ, if he has भरोसा on him, I have भरोसा on him, एक बॉडी लँग्वेज चेंज होतं. प्लस द अपोनंट्स हू आर ऑल्सो वॉचिंग. आता सचिनने नक्की त्याला काय सांगितलं असणार? इट स्टील प्लेज इन युअर हेड की सचिन इज नॉट आउट ऑफ द गेम ना, यू जस्ट गॉट हिम आउट ऑफ द क्रीज बेसिकली. एक्झॅक्टली. आणि ऑल्सो टू पॉइंट आउट, विराट कोहली त्या मॅच मध्ये आउट नसता झाला तर गंभीर सरकला नसता तर. गंभीरने विराटला आउट करण्याची खूप आधीपासूनच चालू आहे. पण येस, कमिंग बॅक टू व्हॉट यू वर सेइंग, थोडं सर्कल करून की दॅट इथॉस शिफ्ट हॅज हॅपन्ड. इट हॅज हॅपन्ड आणि that ethos shift doesn't just mean that Team India has changed. It is that cricket in itself has changed. This is, I think that is the Champions Trophy 2013 is the line after which you can say T20 has become the like main limited overs format. Okay. Right. Okay. And it like poetically makes sense because that final was played in a 20 over format also. Correct. So तो ethos तिकडेच बदलला and which is why we see not a lot of innovations happening in terms of ODI now. क्या हे होतं, हे लोकांना आवडतं, तो तेवढे दिवस जरा 4-4 वर्षांनी वर्ल्ड कप तरी करूयात, नाही तर बायलॅटरल मध्ये 2 खेळूयात वगैरे.